हॅलो डिअर फ्रेंड्स, मी आहे तुषार. आपणा सर्वांचं स्वागत करतो लर्न विथ तुषार या यूट्यूब चॅनलमध्ये. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं होतं बघा, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, त्याच्यानंतर लॅमार्किझम आपण पाहिलं होतं आणि स्पेसिएशन. आता या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की ह्युमन बिईंग इव्हॉल्व कसा झाला, ह्युमन इव्हॉल्युशन म्हणजे काय, कोणकोणते ॲनिमल्स आपल्याला इव्हॉल्युशनमध्ये बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा या चार्टमध्ये पाहणार आहोत बघा, ड्रायोपिथेकस. जर आपण याचा विचार केला, कशाचा, ड्रायोपिथेकस, तर आपल्याला काय बघायला मिळते की 15 to 20 मिलियन इयर्स ॲगो यांची डेव्हलपमेंट आपल्याला झालेली बघायला मिळते. मग यांचं जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये 4 लिम्स होते आणि ते काय करायचे, वॉकिंग करण्यासाठी त्याचा यूज करत होते. 4 लिम्ब असल्यामुळं त्यांना उभा राहता येत नव्हतं, म्हणून ते फक्त वॉकिंगसाठी यूज करायचे. जर पुढे आपण आलो तर रामापिथेकस, म्हणजे तो एक त्याच्यानंतरचा पार्ट आहे बघा. रामापिथेकसचा जर आपण विचार केला तर बघा, एखादा मॉडर्न ह्युमन बिईंग आहे, जसं की एखादा मोबाईल येण्याच्या अगोदर आपण त्याचं मॉडेल लॉन्च करतो, सेम मॉडर्न ह्युमन बिईंग येण्याच्या अगोदर आपल्याला ह्या रामापिथेकस लॉन्च झालेला बघायला मिळतो. तो कशासारखा दिसायचा, मोर ह्युमन लाईक दॅन ड्रायोपिथेकस लिव्ड इन फॉरेस्ट अँड फ्रुट्स. मग हे कुठं राहायचे, मग फॉरेस्टमध्ये राहत होते आणि काय करायचे, फ्रुट्स एट करायचे. ऑस्ट्रालोपिथेकस, दॅट इज 4 to 5 मिलियन इयर्स ॲगो, वॉक्ड अपराईट, ब्रेन साईज इनक्रीज्ड अँड यूज सिम्पल टूल. मग ते उभा राहून चालायला लागले, असे त्यांना चालायचं असेल तर असे चालायला लागले. वॉकिंग अपराईट आपण त्याला म्हणू शकतो. त्यांचे ब्रेनची साईज आपल्याला वाढलेली बघायला मिळते आणि सिम्पल टूलचा ते काय करायचे, वापर करत होते. होमो हॅबिलस, बऱ्यापैकी आपण याला बोलतो स्किल्ड ह्युमन बिईंग, ज्याच्यामध्ये ब्रेन तर वाढलाच होता, ब्रेनची साईज तर वाढली होती, पण स्टोन टूलचा पण ते काय करत होते, वापर करत होते. होमो इरेक्टस जर पाहिला तर नावामध्येच आहे की तो इरेक्ट झालेला होता. एकदम त्याचं पोस्चर आपल्याला इरेक्ट झालेलं बघायला मिळतं, जेणेकरून सगळ्या पूर्ण म्हणजे त्याच्या चेस्ट पासून जे शोल्डर्स वगैरे इरेक्ट होत होते. फुल्ली अपराईट, वॉकिंग युज्ड फायर, लिव्ड इन ग्रुप्स. मग तो ग्रुप्समध्ये राहायचा. फायर त्याने काय केला, त्याने शोध लावला त्याचा आणि काय करत होता, वॉकिंगसाठी यूज करत होता. होमो नेअँडरथलनिस, दॅट इज 1 lakh to 40,000 इयर्स ॲगो जो नेअँडरथल आलेला, तो काय करायचा, डेड बॉडीज पुरून टाकायचा. जे मृतदेह होते ते गाडले जात होते मातीमध्ये. तो केव्जमध्ये राहत होता आणि वेगवेगळे वेपन्स त्याने बनवलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि लास्ट जो आहे होमोसिपियन, जो की आपल्यासारखा दिसतो, तो एक्झॅक्टली आपल्याला आता मॉडर्न ह्युमन बिईंग, ज्याच्यामध्ये त्याने काय डेव्हलप केलं, मॉडर्न ह्युमन बिईंग्स विथ डेव्हलप ब्रेन, चांगला ब्रेन त्याचा डेव्हलप झालेला बघायला मिळतो. लँग्वेज, कल्चर अँड टेक्निक, अशा प्रकारे आपण ह्युमन एक्झॅक्टली कशी सुरुवात झाली हे पाहत होतो. जर आपण पुढे आलो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतं की 7 करोड इयर्स ॲगो कोण होते, एन्शियंट ॲनिमल्स लाईक लेमर्स. म्हणजे ना ते माकडांसारखे होते ना ह्युमन बिईंग सारखे होते, तर त्यांना म्हटलं जात होतं की लेमर्स. इजिप्तोपिथेकस 4 करोड इयर्स ॲगो, दोज काइंड ऑफ ॲनिमल्स वेअर देअर. ड्रायोपिथेकस 2.5 crore years ago. Ramapithecus, it is also one type of the animal which is used at that time. For example, if any mobile is going to launch in the market, at that time that the people or that the company shows the model, same pattern is used here. We can say that Ramapithecus is the model of modern Homo sapien. That is Australopithecus 40 lakh years ago, skilled human being, that is called as Homo habilis. Homo habilis, we can say it is called as skilled. He used something to do, so that's why he is called as skilled human. Man with erect posture, he can be a straight, so walk very easily. Neanderthal man 1 or we can say that 1.5 lakh years ago. And finally the man who looks like a modern man or the Homo sapien, that is Cro-Magnon, which was evolved approximately or about 15,000 years ago. If we see the biodiversity that is known today has been said to form from very simple unicellular organism ड्यू टू इव्हॉल्युशन. मग आपल्याला काय दिसतं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मोठमोठे ॲनिमल आपल्याला इव्हॉल्व झालेले बघायला मिळतात. लास्ट डायनोसॉर डिसॅपियर्ड अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स ॲगो. लास्ट जो डायनोसॉर होता तो कधी डिसॅपियर झालेला आपल्याला बघायला मिळतो, 7 करोड इयर्स ॲगो. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestor
हू वेअर मोर लेस सिमिलर टू दी मॉडर्न लेमर्स. मग जे मंकी लाईक ॲनिमल्स इव्हॉल्व्ह झाले ते थोडेसे सिमिलर होते कुणाशी, जे लेमर होते किंवा मॉडर्न लेमर आपण म्हणतो. मग बऱ्याच वेळा काय सांगितलं जातं की आपण जे आहेत ते आपले वंशज माकड होते. असं नाहीये. माकड वंशज होते म्हणजेच काय, दोघांचं जे इव्हॉल्युशन झालेलं होतं हे एकाच पूर्वज, एकाच अँसेस्टर पासून, बट दोघांची जी डेव्हलपमेंट होती ती वेगवेगळ्या डायरेक्शनने झाली. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की दॅट वॉज अवर अँसेस्टर्स. सो दॅट इज नॉट करेक्ट. त्यांची जी डेव्हलपमेंट होती ती वेगवेगळ्या डायरेक्शनने झाली, बट अँसेस्टर मात्र दोघांचे सेम होते हे आपण सांगू शकतो. ओके. Tail of this monkey-like animal of Africa is said to be disappear about 4 करोड़ years ago. जो अफ्रीका में मंकी थे उनकी टेल डिसअपियर हो गई थी कब? 4 करोड़ years ago. They developed due to enlargement in brain and hands were also improved and thus ape-like animals were evolved. मग एप-लाईक ॲनिमल्स कसे आले तर त्यांचा ब्रेन डेव्हलप झाला, हँड्स प्रॉपरली वर्क करायला लागले आणि मग ते प्रॉपरली अपराईट झाल्यामुळे ते कार्य करू शकत होते. Next, see, meanwhile, these ape-like animals reached to South and Northeast Asia, finally evolved into gibbon and orangutan. म्हणजेच जे काय गेले की नॉर्थ अँड साऊथ एशियामध्ये आपल्याला किंवा ईस्ट एशियामध्ये गेलेले बघायला मिळतात. त्या ठिकाणच्या जे काही ॲनिमल्स होते ते कन्वर्ट झाले किंवा ते ट्रान्सफॉर्म झाले कशामध्ये? गिब्बन अँड ओरांगुटान. आणि जे तिथंच राहिले रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका. मग जे आफ्रिकामध्येच राहिले त्यांच्यापासून आपल्याला गोरिला आणि चिंपॅन्झी इव्हॉल्व्ह झालेला बघायला मिळतो, जो की 2.5 करोड इयर्स ॲगोमध्ये झालेला आहे. मग जर बघा 2.5 कोटी वर्षांपूर्वी जर सेल्फी असता तर डेफिनेटली आपल्याला चिंपॅन्झी आणि गोरिला एक दोघं सोबत सेल्फी घेताना दिसले असते, बट आपल्याला माहीतच नाही. मग सेल्फी त्यांनी घेतला असता, असा केला असता किंवा असं करून आपल्याला सेल्फी घेताना ते बघायला मिळालेले असते. इव्हॉल्युशन ऑफ सम ऑफ द 2 करोड इयर्स ओल्ड स्पीसीज आर एप्स सीम्स टू बी ऑकर्ड इन डिफरंट वे. मग यांच्यामध्ये जे काही डेव्हलपमेंट झाले, इव्हॉल्युशन झालं, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मेथड असलेल्या बघायला मिळतात. दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क. मग अगोदर जसे 4 पायावरती चालत होते, जसे ते अपराईट झाले तसे त्यांचे हात फ्री झाले वेगवेगळे काम करण्यासाठी. मग काय काम करत होते? खाण्याचं काम करत होते. त्याच्यानंतर काय करत होते बघा, इटिंग फूड अँड अदर वर्क. बऱ्यापैकी तरी काम काय करायचे ते इटिंग फूड, जे की आपण पण करतो, आपलं कामच असतं फक्त एवढं. याच्या व्यतिरिक्त आपण कोणतंच काम करत नाही. तर अदर वर्कसाठी सुद्धा ते ॲनिमल्स हँडचा यूज करत होते. Those apes started to live on land as the forest started to decline and due to dry environment. ज्यावेळेस फॉरेस्टमध्ये होते त्यावेळेस काय केलं जात होतं की त्यांना उड्या मारण्यासाठी जावं लागत होतं झाडांवरती. पण आता जर जमीन मोकळी झालेली असेल तर मग चालावं लागणार आहे. ओके, मग खाली तर आपण खाली बघून तर चालू शकत नाही, त्याच्यासाठी वरती बघून चालावं लागणार आहे. मग हळूहळू त्यांची जी डेव्हलपमेंट होती आपल्याला थोडीशी अपराईट झालेली बघायला मिळते. Their pelvic girdle developed in such a way that they started to stand in erect posture in grassland. मग जो पेल्विक गर्डल आहे हा त्यांचा डेव्हलप झाला, पेल्विक गर्डल. मग त्याच्यामुळे त्यांचा जो इरेक्ट पोस्चर, त्यांना असं चालायला लागलं. मग आपण पण इरेक्ट पोस्चर असा करतो, तसंच पेल्विक गर्डल आपला काय झाला होता, त्यांचा डेव्हलप झाल्यामुळं त्यांचं जे पोस्चर होतं ते आपल्याला इरेक्ट झालेलं बघायला मिळतं आणि मग उभा राहून ते असे चालू शकत होते, जेणेकरून काय वेगवेगळे काम करता येतील, काहीतरी घ्यायचं असेल तर तेही करू शकत होते. Thereby their hands become available for use any time. अब वो हाथ का कभी भी कुछ भी करने के लिए इस्तेमाल कर सकते थे. अगर नीचे है तो हाथ का इस्तेमाल नहीं कर सकते, ऊपर आएंगे तो इधर जाना है, उधर जाना है, ये करना है, उधर वो करना है, कर सकते थे. These first human-like animals with erect posture were using their hands have evolved about 2 crore years ago. मग ज्यांचे हात कामासाठी यूज केले जात होते ते कधी इव्हॉल्व्ह झालेले आपल्याला बघायला मिळतात, जे की ह्युमन लाईक ॲनिमल आपल्याला दिसतात 2 करोड इयर्स ॲगो. नेक्स्ट, द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ. जर पहिला आपण ह्युमन लाईक ॲनिमलचं जर रेकॉर्ड पाहिलं तर ते कोण होतं? रामापिथेकस एप. मग हा कुठून आला? नॉर्थ इंडिया अँड ईस्ट आफ्रिका. मग आपल्याला रामापिथेकसचे जे फॉसिल्स आहेत ते कुठे पाहायला मिळतात?
तर नॉर्थ इंडिया एंड ईस्ट अफ्रीका। आफ्टरवर्ड्स, उसके बाद में दिस एप ग्रोन अप इन साइज एंड बिकम मोर इंटेलिजेंट। वो साइज में बढ़ते गए, ब्रेन का साइज भी उनका बढ़ता गया और वो क्या हो गए, इंटेलिजेंट बन गए। दस एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व्ड अबाउट 40 लाख इयर्स एगो। मग साऊथ आफ्रिकामधले जे एप होते त्यांचं पण काय झालेलं आपल्याला बघायला मिळतं, इव्हॉल्युशन झालेलं बघायला मिळतं. The morphology of these human-like animals started to appear like to be the member of genus that is Homo, means Homo habilis, Homo erectus, Homo neanderthal, and lastly we can say that Homo sapien will be there. मग हे काय झालं, 20 लाख इयर्स ॲगो अँड द स्किल्ड ह्युमन डेव्हलप्ड. त्याच्याकडे काहीतरी स्किल असणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी तो बनवू शकत होता, म्हणून त्याला स्किल्ड ह्युमन म्हटलं जात होतं. अबाउट 15 लाख इयर्स ॲगो ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर वॉज इव्हॉल्ड. मग जो इरेक्ट पोस्चरने काय करत होता, चालत होता, इरेक्ट पोस्चरने चालत होता, तो इव्हॉल्व कधी झाला, 50 लाख इयर्स ॲगो. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना, इंडोनेशिया अँड मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ द एशियन कंटिनेंट. मग हे इव्हॉल्व किंवा एक्झिस्ट होते चायनामध्ये, इंडोनेशियामध्ये आणि एशियन कंटिनेंटमध्ये आपल्याला ते असलेले बघायला मिळतात. जसं की आपल्याला त्यांच्या ब्रेनचा जो साईज आहे तोही वाढलेला हळूहळू बघायला मिळतो. जसं जसं इव्हॉल्युशन होत गेलं तसं जसं त्यांच्या ब्रेनची साईज इन्क्रीज होत गेलेली आपल्याला बघायला मिळते. जर आपण हा ह्युमन बिंग पाहिला, इव्हॉल्युशन ऑफ अपराईट मॅन continued in the direction of developing its brain for what. मग त्याचा जो ब्रेन आहे तो कशासाठी डेव्हलप झाला, द पीरियड फॉर अबाउट 1 लाख इयर्स. मग जो पूर्णपणे ब्रेन आपल्याला डेव्हलप झालेला बघायला मिळतो त्याच्यासाठी खूप कालावधी गेला, ज्याच्यासाठी 1 लाख वर्ष आपल्याला लागलेली बघायला मिळतात. मीनवाईल इट डिस्कवर्ड द फायर, आणि त्याच वेळेस आपल्याला फायर तयार झालेली बघायला मिळते. ब्रेन ऑफ अ 50,000 इयर्स ओल्ड मॅन हॅड बीन सफिशियंटली इव्हॉल्व्ड टू द एक्सटेंट दॅट इट कुड बी कंसिडर्ड एज अ मेंबर ऑफ द क्लास वाइज मैन. तो क्लास वाइज मतलब हम उसको बोल सकते इंटेलिजेंट. तो इंटेलिजेंट कौन था फिर, होमोसेपियन. अभी भी इंटेलिजेंट किसको माना जाता है, कंप्यूटर किसने बनाया, ह्यूमन बीइंग ने बनाया. जो कुछ किया है अभी तक, जो भी डिस्कवरी की है, ये किसने की है, सारे ह्यूमन बीइंग ने किए, इसलिए उसको बोला जाता है क्लास 1 परफेक्ट. निएंडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. आणि मग खूप वेळा आपल्याला प्रश्न बघायला मिळतो MCQ मध्ये, कोरिलेशनमध्ये, मॅच द पेअर्समध्ये, अशामध्ये का, की पहिला वाईज मॅन कोण होता, तर तो पहिला वाईज मॅन होता निएंडरथल मॅन. अँड द क्रो मॅग्नन मॅन इव्हॉल्व्ड अबाउट 50,000 इयर्स ॲगो. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन असलेले बघायला मिळतात. जो क्रो मॅग्नन मॅन आहे हा 50,000 इयर्सला आपल्याला त्या ठिकाणी असलेला बघायला मिळतो. आफ्टरवर्ड्स दिस इव्हॉल्युशन हॅड बीन फास्टर दॅन दी अर्लियर. मग त्या ठिकाणी आपल्याला ते जे इव्हॉल्युशन आहे ते खूप फास्ट झालेलं बघायला मिळतं. अबाउट 10,000 ईयर्स एगो क्या हुआ था, वो खेती करना स्टार्ट किया 10,000 ईयर्स एगो. इट स्टार्टेड टू रियर कॅटल हर्ड्स. त्याने काय केले, वेगवेगळे पाळीव प्राणी पाळायला सुरुवात केली. इस्टॅब्लिश्ड सिटीज, बहुत सारे शहर को इस्टॅब्लिश किया. कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस, डिफरंट टाइप्स ऑफ कल्चर वेर इस्टॅब्लिश इन दैट पीरियड. एंड आर्ट ऑफ राइटिंग वॉज इन्वेंटेड अबाउट 5,000 ईयर्स एगो. जो भी लिखने की चीज़ें थी, जो भी आर्ट था, वो 5,000 ईयर्स एगो हमको डेवलप हुआ दिखता था. Thus the history had been started. तो हमको फिर इतिहास हो गया ये पूरा जो हम पढ़ते हैं. मॉडर्न साइंस इमर्ज अबाउट 400 ईयर्स एगो. जो भी साइंस था, जो भी साइंटिस्ट थे, वो धीरे धीरे हमको साइंस को आगे बढ़ाते हुए दिखाई दिए. फिर इंडस्ट्रियल सोसाइटी आई जो कि 200 ईयर्स एगो, जिसको हम इंडस्ट्रियल रिवॉल्यूशन बोलते हैं, जो कहाँ हुई थी, इंडस्ट्रियल रिवॉल्यूशन कहाँ हुई थी, इंग्लंड में हुई थी. नाउ वी हैव रीच एट दिस स्टेज, स्टिल वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ द रूट्स ऑफ ह्युमन ॲन्सेस्ट्री. आणि अजूनही आपण काय करतो की ह्युमन बिईंग हा कुठून डेव्हलप झाला असेल, कुठून इव्हॉल्व्ह झालेला असेल. खूप सारे आपल्या मनामध्ये प्रश्न आहेत. आत्ताही आपल्याला हा चॅप्टर शिकत असताना हे प्रश्न पडले पाहिजेत की अजून काय वेगळ्या गोष्टी घडल्या असतील का, तर त्याही आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे.
हा चॅप्टर तसं म्हटलं तर बोर्डच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक कन्सेप्ट आपण या व्हिडिओजमध्ये लेक्चरमध्ये आपण खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा चॅप्टर या ठिकाणी एंड झालेला बघायला मिळतो. तसंच हा चॅप्टरमध्ये आपण प्रत्येक पॉईंट कव्हर केलेला होता. मग सेंट्रल डॉग्मा असेल, त्याच्यानंतर म्युटेशन असेल, काही सायंटिस्ट होते, थिअरी ऑफ इव्हॉल्युशन, इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, त्याच्यानंतर डार्विन्स थिअरी, लॅमार्किझम अँड ह्युमन इव्हॉल्युशन, एवढं सगळं आपण डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर पाहणार आहोत, जो की आपण सायन्स 1 कडे जाणार आहोत. आपण अल्टरनेट एक एक चॅप्टर या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या मित्रांकडे हे शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ओके, थँक्यू.